आई हा ग बाळा. हे बघ आणलंय. आता काय करायचंय? नाही आता तू जा, तू तयार हो. झालंय सगळं. यांना आनंदात पाहिलं ना की माझ्या तळ पायाची आग मस्तकात जाते. कितीदा वाटतं हे घर सोडून ना सरळ वेगळं व्हावं. काय ग काकू, कसल्या विचारत आहेस? तुला काय करायचंय? कामं नाही येत तुला? आहेत ना, जा ती कामं कर. पिऊ जाऊ दे. हे बघ, माझी पूजेची तयारी झालीये. तू जाऊन आजी, काका, रेवती आत्या, प्रथम सगळ्यांना जाऊन सांग की तयार होऊन बाहेर या. आणि रेवती आत्याला सांग की जरा रांगोळी काढायला बाहेर. हा हो. तू पण छान तयार होऊन लवकर बाहेर ये. मी आवरते आणि बाबांना घेऊन येते. हो. जा. आई अनुवहिनीने ना हे एक बरं केला, पूजा करायची ठरवली. म्हणजे आता बघ ना, इतके दिवस नेगेटिव्ह फील होत होतं घरात, पण आज एकदम मस्त आणि पॉझिटिव्ह वाटतंय. मला तर इतकं बरं वाटलं तुला सांगतो. तिने जेव्हा मला फोन केला तेव्हा हा. मग काय ऑफिस मधनं लवकर निघालो, पूजेची सगळी खरेदी केली. आई मिठाईचे 2 पुढे जास्तच घेतले. काय? अरे मिठाई आणलीस? डायबेटीज आहे तुला. असू दे, आज मी गोड खाणार. दादा, म्हणजे आईचं माहिती नाही, पण तू तुझी काळजी घे हा. म्हणजे अरे अनुवहिनी बघ ना कसली गोड दिसतेय. तुलाच होईल डायबिटीज. हो हो, असू दे असू दे. चला, मुहूर्त टळून जातोय. चला. रजल, अरे कोण आहात तुम्ही? ऐसे जबरदस्ती घरात काय घुसताय? सांगतो सांगतो सांगतो. आत्ता चालू की नाही घरात? आई अहो घाबरू नका, माझीच माणसं आहे ती. आणि मी सांगितलं शिवाय घरातल्या कुठल्याही माणसाला मारणार नाही. हा शब्द आहे माझा. पाटकर साहेब, सर्वात आधी या तेलंगकडनं
तुमच्या समस्त कुटुंबाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय? ओळखलं नाही मला? अहो मी तेलंग, तुमचा तो पार्टनर राघव, तो चांगला ओळखतो मला. त्यानेच तर पैसे घेतले ना माझ्याकडून. माल घेण्यासाठी लागतील म्हणून पैसे घेतले. नंतर तुमचं ते कॉन्ट्रॅक्ट बारगळलं. वाईट झालं, माझं पण खूप वाईट झालं. आता तुम्ही घेतलेले पैसे तुम्हाला परत करत नाहीये. अहो माझा फोन पण उचलत नाहीये, गायब झालाय तो. आता तुम्हीच सांगा मी काय करू? हेच विचारायला इथे आलो. काय ना, मला असं सणासुदीला कोणाला त्रास द्यायला नाही आवडत. तेव्हा आता पटकन मुकाट्यानं माझे पैसे मला द्या. हा, मग मी जातो. चला चला. द्या माझे पैसे मला द्या. अवी, काय प्रकार आहे? अरे माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टसाठी राघवनी यांच्याकडून पैसे घेतले होते. आता ते कॉन्ट्रॅक्टही गेलं आणि यांच्याकडून घेतलेले पैसेही गेलेत. शाबास. अरे वा, तुम्हाला तर सगळं कळतंय की. वा वा. मग माझे पैसे का अडवले? मुकाट्यानं माझे पैसे मला द्या, नाहीतर हे घर खाली करा. अहो पण आत्ता नाहीयेत आमच्याकडे पैसे. पैसे नाहीयेत? ए, घराबाहेर काढा सगळ्यांना. ऐका जरा, ऐका तुम्ही दादा ऐका, तुम्ही माझं ऐका. अरे थांब ना जरा, थांब ना. थांब ना दादा, प्लीज ऐका ना माझं. आपण शांतपणे बसून बोलूया. आमची एवढी होळीची पूजा होऊन जाऊ दे, मग आपण काही तर तोडगा काढूया. नाही प्लीज प्लीज. काय सांगितलं होतं? मला माझे पैसे नाही मिळाले की माझं डोकं फिरतं. मला माझे पैसे द्या. ए, काढा यांना घराच्या बाहेर. थांबा ना प्लीज. हे सगळं काय करताय तुम्ही? का? अहो मला माझे पैसे नाही मिळाले. हा, मला माझे पैसे द्या, मग मी थांबवतो सगळं. 10 लाख रुपये हवेत. जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देणार नाही तोपर्यंत हे घर माझ्या ताब्यात राहील. काय बोलताय तुम्ही? हेच जे तुम्ही ऐकताय. ऐका ना प्लीज, एक मिनिट थांबा. तुम्ही समजून घ्या ना. आता तुम्ही अचानक घरी येऊन म्हणताय 10 लाख रुपये हवेत तुम्हाला. कुठून आणायचे मी? कसे देऊ मी तुम्हाला? मग हा विचार पैसे घेण्याआधी करायला हवा होता. मला माझे पैसे परत द्या, नाहीतर तुमच्या विरोधात माझे पैसे बुडवले म्हणून केस करेन मी आणि तुम्हाला जेलमध्ये टाक. आत काय होत असेल? अहो पाटकरांच्या घरात गुंड शिरलेत.
जाऊया का बघायला? नको गो बाई, पाहिलत ना त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि आपण कशाला या भानगडीत पडायचं. काय चाललंय तुमचं? आपले शेजारी आहेत ना ते, आपण जायला हवं. अहो तुम्हाला जायचं ना तर जा तुम्ही, आम्ही नाही आमचा जीव धोक्यात घालणार. आत काय चाललं असेल? सुखरूप ठेव रे बाबा. हो देवा, सुखरूप असू दे. अहो ऐका ना, एवढे 10 लाख रुपये लगेच आम्ही कुठून गोळा करायचे? आता मला काय माहिती आई? अहो मी मगाची शांतपणे सांगितलं होतं की नाही, मला माझे पैसे द्या, नाही तर हे घर खाली करा. तुम्ही माझं ऐकलं. अहो पण ही काय जबरदस्ती आहे? मला वाटलंच होतं की तू मध्ये बोलणार. मी आता माझ्या मित्राला फोन करतो. तिथला ठाण्यातला इन्स्पेक्टर आहे हा तो. त्याला सांगतो की तुमच्या विरोधात FIR तयार ठेव म्हणून. नाही का? नाही नाही दादा ऐका ना, प्लीज 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 असं करू नका प्लीज. अहो, काय करू मी वहिनी? हा? अहो मला काय तुम्हाला तर त्रास द्यायला आवडत नाही. पण काय आहे ना, तुमचे मिस्टर जरा जास्तच बोलले, म्हणून आता पोलिसांना फोन करायचा. नाही नाही दादा ऐका ना, जरा विचार करा ना. एवढे पैसे आम्ही असे लगेच कसे उभे करायचे? आम्हाला थोडी मुदत द्या ना प्लीज प्लीज. ठीक आहे, दिली मुदत. 48 तासांची मुदत दिली. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण पैसे परत करा. हा, तोपर्यंत हे घर माझ्या ताब्यात राहील. अहो पैसे द्यायचं कबूल केलंय ना आम्ही, नाही म्हणतोय का? पण घरातून बाहेर काढून काय मिळणार आहे तुम्हाला? 48 तासांची मुदत दिली आहे ना. ए काढाय ना घराच्या बाहेर. माझ्या नंडेला आणि मुलीला हात लावायचा नाही हा. हे काय करताय तुम्ही? आमच्या सगळ्या गोष्टी आत आहेत, सगळं सामान आत आहे. माझ्या सासूबाईंची आणि नवऱ्याची औषधं पण आत आहेत. आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आत आहेत, खाण्यापिण्याच्या वस्तू आत आहेत. असं करू नका, ऐका ना माझं प्लीज प्लीज. वहिनी वहिनी वहिनी, अहो हे सगळं माझे पैसे बुडवण्याच्या आधी विचार करायचा होता ना. आता हा कुलूप आता उघडायचं नाही हा? काय
जर हे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला तर आणि हो, माझी ही दोन्ही माणसं यांना मी इथेच ठेवून जातो. तुम्ही जर या घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या मित्राला फोन करेन. माझा मित्र आठवतोय ना? इथल्या ठाण्यातला इन्स्पेक्टर आहेत. तेव्हा या घरामध्ये शिरण्याचा व्यर्थ प्रयत्न केला तर तुमच्या या नवऱ्याला अटक झालीच म्हणून समजा. आता या घरात तेव्हा शिरायचं जेव्हा माझे पैसे परत करा. ऐका ना, ऐका ना. सोडा ना, सोडा. बघितलंस ना राजन, तुझ्या या भावामुळे आज आपल्याला रस्त्यावर यायची वेळ आली आहे. एक गप्प बस. माझ्या आवडीमुळे नाही, या उदशीमुळे. ही आपल्या घरात आल्यापासून माझ्या घराला ग्रहण लागले, ग्रहण. हा दरवाजा नक्की उघडेल. मी माझा संसार असा उघड्यावर पडू देणार नाही. निघा, ऐकायला येत नाही का? हो हो. आई, दादा, हो. तुम्ही आईंना जरा. आई, सावकाश. दुर्गाबाईने अहो काय आहे हे सगळं? सरळ सरळ गुंडगिरी आहे ही. पण मी म्हणते तुम्ही काय ऐकून घेतलं त्यांचं? अविनाश भाऊजी, राजन भाऊजी, अहो तुम्ही दोघं असताना ही वेळ यावी? म्हात्रे काकू, त्या माणसांचा काहीतरी गैरसमज झाला. काही पैशांची भानगड होती का? भानगड म्हणू नका हो, आमच्या आयुष्यातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. नाही नाही, आतून आवाज येत होता. ते म्हणत होते की त्यांचे घेतलेले पैसे तुम्ही नाही दिले. तेच ते पैसे मागत होते ना? हल्ली असंच असतं बाई, दिलेले पैसे वसूल करायला गुंडच पाठवतात लोक. अहो काय पाटकर, दिलेले पैसे वेळेवरती दिले असते तर आज असं रस्त्यावरती यावं लागलं असतं का? हा अविनाश ना असाच आहे. आयुष्यात त्याने काही केलं नाही आणि आता स्वतःबरोबर बायको पोरांसकट कुटुंबालाही रस्त्यावरती आणलं.
अभि अभि शांत होतो. प्लीज शांत व्हा. नको मनावर घेऊस तू. हो दादा प्लीज प्लीज शांत. काय बोल. दादा एकच मिनिट ऐका ना. तुम्हाला खरी परिस्थिती माहिती आहे? आमचे आबा गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने आमच्या कुटुंबाला कसं सावरलं, किती कष्टाने सावरलं हे माहिती आहे तुम्हाला? आमच्या पोटात अन्न जावं म्हणून ते उपाशी राहून दिवस रात्र काम करत होते. हे माहिती आहे तुम्हाला? नाही ना? मग गप्प बसा. आम्हाला धीर देता येत नसेल ना तर घरी जा. इथे थांबून माझ्या नवऱ्याला वाकडं तिकडे बोललं तर मी नाही सहन करणार. जाऊ दे ना. बघितलं, सून असावी तर अशी. एवढं होऊनही चार चौघामध्ये नवऱ्याची बाजू घेते. हो, तिला आहे ना त्यांच्याच घरात किंमत नाहीये. खरं तर दुर्गाबाई, मला आहे ना तुमच्या जखमेवर मीठ चोळायचं नाहीये. एक बोलले ना की तुम्हाला राग येईल. सून घरची लक्ष्मी असते. काल तुम्ही तुमच्याच लक्ष्मीला घराबाहेर काढलं. आणि तुमच्या लक्ष्मीचा अपमान केला म्हणून तर तुमच्यावर ही वेळ आली. अगदी खरंय. म्हणतात ना, या जन्माची पाप याच जन्मात फेडावी लागतात. ते काही खोटं नाही. आणि हा अविनाश आणि त्याची आई अनुला सारखा त्रास देत असतात. बसा तुम्ही. एक शब्द बोलू नका. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं ग? या अनुनीच ना? काय ग हे बाहेर जाऊन कागाळ्या करतेस आमच्या? बघितली सावी, तरी मी तुला सांगत होते, ही सगळी आपल्या घरची इज्जत बाहेर सांगते. करशील का आता? वेळ काय, प्रसंग काय, काही भान आहे का? पैसे द्यायचे, घराबाहेर काढलं आपल्याला. तू काय बोलतेस ते? ते तिला सोड. तू थांब का जरा. काय बोलतेय ती तुला? त्याच्याच बद्दल बोलतायत ना ह्या बायका. तुमचं झालं बघून? एक छान तमाशा चालू होता इथे. झालं सगळं बघून? झालं असेल तर जा ना आपापल्या घरी. ए तू लक्षात ठेव, आजची वेळ आमच्यावर आली आहे ना, अशी उद्या तुझ्यावर पण येऊ शकते. कारण अशी वेळ प्रत्येकावर येते.